शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजांच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा। परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला। आलो निजांच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा। तुका म्हणे बानी गेली आता घेऊ धरी। आलो निजांच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा। विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजांच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा। समचरण सरोजम सांद्रणिलांबुदानं जगदनिहितपाणी मंडनं मंडनाना। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदमदहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकां कथे ज्योतिकामोदिवक्रं। कलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंच परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं। ज्ञान वैराग्य संपन्न खंडनिज बोधरूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नस्यापहरंसा जगितो महात्मा विरक्ति श्रेष्ठ भक्ति स्मरे नित्य रामा। तिथि माघ पूर्णिमा साधोनि वाट धरले निज धामा। नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति जयांचे
वैद्यांचे आदी करण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गावे गावे माझी सेवा मजरंगाची विनंती करदुडितो कथे काळी आपण असावे जवळी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा अवघेरो शेवट तू भला माझा बहु गोड झाला आलो निदांच्या माहेरा भेटी रघुमाईच्या भरा सेवा आरंभी सकळ गुणनिधान करुणा वरुणालय श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज गुरुवर्य वासुदेव महाराज गुरुवर्य रामदास बाबा शरा आदी करून सर्व साधू संतांच्या चरणावरती अति अनन्य भावाने नतमस्तक होतो माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महात्मेगण सर्वांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात करतो कोणत्याही कार्याला सुरुवात करायचे असेल तर भगवंताचं नामचिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे भगवंताचं नाम पवित्र आहे मंगल आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां विवयोक्तिता स्वामीची सेवा ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या पवित्र प्रांगणामध्ये जमलेलो आहोत याला कारण आपले सर्वांचे सुपरिचित असणारे हरिभक्त परायण आपले सुभाष महाराज यांच्या मातोश्री रोहिदास दादा आणि रमेश दादा आणि एक मुलगी त्या सगळ्यांच्या मातृछत्र 5 वर्षापूर्वी हरपलं आणि त्यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही सेवा हरिभक्त परायण वैकुंठवासी मीराबाई कान्हो तरणे या आईला जाऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि तर निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित तुम्ही सगळेजण जाणकार मंडळी आहात एक एकावनी बळी रे मामा उपस्थित आहे आपण सगळी मंडळी परमार्थामध्ये जीवन व्यतीत करणारी मंडळी आहात तुमचं जेवढं परमार्थिक आयुष्य आहे तेवढं माझं वय पण नाही तरी सुद्धा तुमच्या समोर उभा आहे विठ्ठला माझ्यावरती व्हावी आणि त्या कृपेस्तव मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे ज्ञानोबा यांच्या उक्तीप्रमाणे जर सांगायचं झालं तुम्ही संत माझ्याकडा दिटीचा कराल भवडा तुम्हा माने एवढा होईल मी तुम्ही सगळेजण महात्मे मंडळी माझ्यासोबत उपस्थित आहात तुमच्या समोर मी काय कीर्तन करावं माझी योग्यता नाही माझी पात्रता नाही तरी सुद्धा जसं लहान मुलगा आई असते ना घरामध्ये
ती आई, आणि तर तिचा लहान मुलगा जर लहानपणी बोलायला लागला, 2-3 वर्षाचा असताना जर एखादा शब्द बोलायला लागला, जसं त्या आईला आनंद होतो तसं तुमचं आहे विठ्ठला सद्गुरु सावळाराम बाबा, सद्गुरु वासुदेव महाराज, सद्गुरु चोख महाराज जशी बुद्धी देतील तसं अभंगाचं चिंतन. शिवेकरता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट, वैराग्याची मुकुटमणी असणारे जगमान्य संत मान्य देवमान्य संत. वारकरी संप्रदायाचा जर विचार करायला गेलो तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा यांनी रचलेला आहे. ज्ञान देवे रचला पाया, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा यांनी रचला. वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला मजबूत असा खांब जर कोणी दिला असेल तर तो एकनाथ महाराजांनी मजबूत असा खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. मजबूत असा खांब या वारकरी संप्रदायाला एकनाथ महाराजांच्या रूपाने प्राप्त झाला. आणि या वारकरी संप्रदायाच्या उच्च पदापर्यंत म्हणजे कळसावरती जे प्राप्त झालेले आहेत, तुका झाला से कळस, या पदापर्यंत पोहोचलेले जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंग संहितेमधील नामे तुकोपदेश म्हणजे गाथेमध्ये नाना प्रकारचे अभंग आहे. उपदेशपर अभंग आहे, मागणीपर अभंग आहे, संतपर अभंग आहे, नामपर अभंग आहे, खेळी आहे, असे नाना प्रकारचे अभंग आहे, जोगी आहे. पण आजचा अभंग हा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये स्व अनुभव जगाला सांगतायत. मला आलेला अनुभव, परमार्थिक जीवन करत जगत असताना परमार्थाच्या जोरावरती मला काय अवस्था प्राप्त झालेली आहे याची मीमांसा आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा मांडतायत. महाराज म्हणतायत, मरण माझे मरोनी गेले, या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो. का प्राप्त झालो? कारण की परमार्थिक साधना जीवनामध्ये घडली आणि त्याच्यामुळे तो माझा शेवट गोड झाला. कसा शेवट गोड झाला आणि तो शेवट गोड झाल्याच्या नंतर मी काय स्थितीला प्राप्त झालो याची मीमांसा आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा करत आहेत. माय बापांनो, वास्तविक पाहता या इहलोकीचा नियम आहे. इथे जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवशी जाणार आहे. मग तो कोणी असू दे, कसाही असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, लहान असू दे किंवा मोठा असू दे, जो आलेला आहे त्याला एक दिवशी जायचं आहे. ज्ञानोबा यांच्या उक्तीचा विचार करायला गेलो तर ज्ञानोबा हे सांगतात, उपदेते नाशे नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, देहाच्या गावानिया जन्म मृत्यूच्या सोहनिया, ना म्हणून धनन्यया जिया परी. अर्जुना, हे शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभाव आहे. हा देह जाणार आहे. आपण जन्माला आलोय म्हणजे एक दिवशी मरणार आहोत. प्रत्येक मरणार आहे, प्रत्येक जण एक दिवशी जाणार आहे. बरं, आतापर्यंत कोण कोण गेले? येथे उरू नाही आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, उदंडची झाले जन्मोनिया मे, ओवनिया गेले राव रंग. उदंड झाले, भरपूर झाले, जन्माला आले आणि मेले. ओवनिया गेले राव रंग, राव रंग अशी मोठी मोठी माणसं जन्माला आली आणि मेली. काय जन्माला आली आणि मेली? याचं कारण आपण ज्या लोकांमध्ये राहतो तो मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकांमध्ये जो जो आलेला आहे त्याला एक दिवशी जायचं आहे. सहज प्रश्न निर्माण झाला, मरावं लागतं. मग मरावं लागतं, तो का मरावं लागतं? आपण प्रत्येक जण मरणार आहोत याचं कारण एकच आहे, आपल्याला प्रत्येकाला मरायचं आहे. आपण प्रत्येक जण मरणार आहोत याचं कारण आपण जन्माला आलेलो आहे. आणि जन्मालाच आलो नसतो तर आपण मेलो नसतो. मरणार आहे हा रोग आपल्या मागे लागलेला आहे, मरण मागे लागलेला आहे. मग महाराज म्हणतात, तो मरण कसं गोड करता यावं किंवा तो कसं गोड करता येतं हे जर जीवनामध्ये आपल्याला साध्य करायचं असेल तर भगवत भक्ती जीवनामध्ये घडणं अत्यंत गरजेचं आहे. संतांची कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि संतांनी सांगितलेल्या नियमानुसार जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशा प्रकारे जेव्हा एकदा का संतांची कृपा झाली, संतांनी सांगितलेल्या रस्त्याने जेव्हा चालायला लागलो की त्या परमार्थाच्या जोडावरती मरण जर येणार असलं तरी तो मरण कसं गोड करता येतं याची अनेक उदाहरणं साधू संतांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत.
त्याची मीमांसा आज आपल्याला करायची, प्रत्येकाला द्यायचं. साधू आजचा अभंग हा अनुभवाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये आलेला एक अनुभव. आता अगोदर जीवनामध्ये तुकोबारांचे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. सुरुवातीला जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव जर कोणता असेल तर सुरुवातीला तुकोबारा हे संसारामध्ये होते आणि संसारामध्ये असताना जेव्हा संसार करायला लागले तेव्हा तुकोबारांनी सांगितलं हा संसार कसा आहे. संसार दुःख मूळ हा. सगळ्यांना प्रमाण पाठांतराचे वेळ आपल्याकडे कमी आहे. संसार दुःख मूळ आणि दुःख मूळ संसार असल्या कारणाने संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. या कुटुंबाची सेवा करता करता या संसारामध्ये आम्ही टाकलो. बरं महाराज मग काय घडलं. आमच्यावरती सद्गुरूची कृपा झाली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. एकदा का सद्गुरूने कृपा केली तर तो संसार मिथ्यात्व हे आम्हाला कळालं. त्या मिथ्यात्व संसाराला बाजूला टाकलं. काय केलं. जाळोनी संसार पैसलो अंगणी. संसार चालला. संसाराच्या नावे घालोनी संसाराच्या नावे घालोनी शून्य. हा संसार दुःखरूप असल्या कारणाने दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. असा हा संसार होता आणि आहे याचं परिपूर्ण ज्ञान आम्हाला झालं सद्गुरूच्या कृपेने. त्यामुळे या संसारामध्ये न गुंतता आमच्या जीवनामध्ये आम्ही परमार्थाचा स्वीकार केला. परमार्थ करायला लागलो. भक्तिपंथाचा मार्ग स्वीकारला आणि त्या भक्तिपंथाच्या मार्गाने परमार्थ करत असताना आम्हाला जी दशा प्राप्त झाली त्याचा अनुभव तुकोबारे आजच्या या अभंगामध्ये. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. अवधीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. का शुद्ध झालो. कारण की परमार्थिक साधना शुद्ध आहे आणि संसार दुस्तर आहे. कारण की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने नाना प्रकारची व्यसने आणि हे ज्ञान आम्हाला झालं संत कृपेने म्हणून परमार्थाला लागलो. आज जीवाची परिस्थिती जीव मूळतः ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला आहे. परंतु घेऊन या छंद माझे माझे मुक्त होता परी बरे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे आपण ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन मनशस्तानी इंद्रियाने प्रकृतिस्थानी करते. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही सगळेजण त्या ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेलो आहोत. फक्त आपण घेऊन या छंद माझे माझे हा संसार आपलं मानला. परमार्थ करण्याकरता भगवंताने जो देह दिला
ती परमार्थिक साधना लांब राहिली आणि या संसारामध्ये अडकून बसलो. संसार माझं म्हणत राहिलो, मुलं माझी म्हणत राहिलो, घरदार माझं म्हणत राहिलो, नातेवाईक माझे म्हणत राहिलो, कुटुंब माझे म्हणत राहिलो, पैसा माझं म्हणत राहिलो. पण महाराजांनी सांगितलं हेच आपल्याला बाधक ठरलं. विठ्ठला घड्याला पुढे चाललंय म्हणून सविस्तर मांडणं करता फटाफट पुढे जातोय. महाराज म्हणतात आपण घात कर शत्रू मी झालो दावेदार. महाराज म्हणतात परिणाम काय झाला? आपला घात जगाने केला नाही तर या जीवानेच घात केलेला आहे. का घात केला? कारण की जे करू नये ते करी, असंभाव्यता मनी धरी, चिंतू नये ते विचारी दयाची मती. महाराज म्हणतात हा जीव जे करू नये तो करायला लागला, जे खाऊ नये तो खायला लागला, जे पिऊ नये तो पियायला लागला, ज्याच्या संगतीमध्ये राहू नये त्यांची संगत धरली, हा विषयाच्या संगतीमध्ये राहिला, संसारामध्ये गुंतला आणि याचाच परिणाम हा शेवटला मुक्कामाच्या स्थितीला न जाता अडकून बसला. मग महाराज म्हणतात काय घडलं? तशी अवस्था. मोठे महाराज उदाहरण सांगायचे, मोठे महाराज गोड उदाहरण सांगायचे. भगवंताने तो तुम्हाला आम्हाला जो देह दिला तो परमार्थ करता दिला, भगवत भक्ती करण्याकरता दिला, मुक्त होण्याकरता दिला. परंतु हा जीव संसारामध्ये कसं गुंतला याची मीमांसा मारत असताना मोठे महाराज नेहमी एक उदाहरण गोड सांगायचे. आता आपले आवडीचे दिवस संपले, पण समजा आवडीचे दिवस आणि त्या आवडीच्या दिवसाला लागणारी जी शेतीची सामुग्री असते, मग नांगर लागतं, बैल जोडी लागते, शेती करता लागणारी विविध ती साधनं लागत असतात. एक नवीन शेतकरी शेती करण्याकरता राजी झाला, शेती करायला निघाला. शेती करायला निघाल्याच्या नंतर आता नवीन होता, नौका होता, म्हणजे तेवढं भांडवल त्याच्याकडे शेती करता नव्हतं आणि तेवढं भांडवल त्याच्याकडे शेती करता नसल्या कारणाने आता शेती करायची आहे, नांगरायची आहे. मग काय करायला पाहिजे? ती नांगरणी करता नांगर आणायला लागेल, बैल जोडी आणायला पाहिजे. म्हणून तो त्याच्या गावात एक चांगला त्याचा मित्र होता. त्या मित्राजवळ जातो आणि मित्राजवळ गेल्याच्या नंतर त्या मित्राला सांगतो, बाबा शेती करायला घेतलेली आहे, नौकाच आहे, नवीन आहे, शेती करायची आहे, नांगर नाहीये, बैल जोडी नाहीये, तुझी बैल चांगली चालतात, तुझी बैल मजबूत आहेत, तुझी बैल चांगली आहेत. एक काम कर, 2-3 दिवसाकरता मला काय कर, ती नांगर आणि बैल जोडी शेतीच्या कामा करतात. उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण इथं लागते काम येते म्हणून मी सांगतोय. परिणाम तो मित्र म्हणाला, बाबा बघ माझी सुद्धा शेतीची कामं का बाकी आहे, आता तू आलाय, तुला नाही म्हणता येणार नाही, कारण की मित्र आहे, जीवलक आहे, सखा आहे, प्रिय आहे, त्याच्यामुळे तू आता पहिल्यांदाच आलाय, मागायला आलाय. आता असे मागणारे भरपूर असतात मामा, भरपूर जण असतात. मागणारे जगामध्ये कमी येतात. बरं मागणारी लोक असतात त्याच्यामध्ये जाऊन नाही, कीर्तनकार पण निघाले, मागल्याशिवाय राहत नाही. असं आहे ते. जाऊ दे, मी मोठा घास घेत नाही, जागेवरती पण आहे. मागणारे कमी नाही, मागणारे भरपूर आहे. मग ठीक आहे, आता पहिल्यांदा आलाय, तुला नाही म्हणता येणार नाही, देऊन टाकतो. पण तुला एक 8 सांगतो, 3च दिवसाकरता घेऊन जा, कारण की मला सुद्धा आवणी करायची, शेतीची कामं करायची. ठीक आहे महाराज, माझं असून किती असणार आहे, थोडस राहिलंय हो, अर्ध होतं तेवढं गोडाऊनला देऊन टाकलंय आणि आता थोडस हातापुरतं राहिलं, तेवढ्यापुरती ती शेती करायची म्हणून लागलोय कामाला. बर ठीक आहे, चालेल. गेला बैल ज्या वेळेला घेऊन आला, तुम्ही सगळी बहुश्रुत मंडळी आहात, बैल घेऊन आला. आणल्याच्या नंतर जर बैलांचं त्याचे निरीक्षण केलं तर बैलांची शिंग जरा वाकडी होती. त्याने विचार केला, ते याची शिंग जरा वाकडी झाली, ती सरळ केली पाहिजे. मग ते पहिल्या दिवशी पूर्ण दिवस ती शिंग बैलाची काय करायला घालवली, काय बोलतात त्याला, हा आता काही ते शब्द असायला पाहिजे आपल्या आरती समाजात. ती शिंग सरळ करतात, काय बोलतात बाबा, हा मग ती अशी सरळ एकदम मस्तपैकी पहिल्या दिवशी ती शिंग वाकडी होती, ती सरळ करण्यामध्ये 1 दिवस घालवला. दुसऱ्या दिवशी शेताला निघणार, तेवढ्यामध्ये बघतो तर काय, अरे बैलाची शिंग सरळ केलेली आहे, कलर लावलेला आहे, पण माखलेला जास्त, बैल घाण झालेली आहे. आता बैलांना चांगले धुतले पाहिजे, शेण लागलेलं आहे, घाण झालेलं आहे, चिखल झालेलं आहे.
दुसऱ्या दिवशी त्यांनी चांगली मस्तपैकी बैल धुतली. तिसरा दिवस उजडला आणि तिसरा दिवस उजडल्याच्या नंतर परिणाम असा झाला की त्याने विचार केला, आता बैल नांगराला लावायची झाली तर यांना ताकद पाहिजे की नाही. पण ती बैल जरा लुकडी होती. त्याने विचार केला, आजच्या दिवशी याला चांगलं खायला घालू. आणि चांगलं खायला घातलं का मजबूत होती आणि मजबूत झाले की चांगले चालते. मग तिसऱ्या दिवशी त्याने मस्तपैकी खायला घातले. चौथा दिवस उजडला आणि मित्र हजेरी झाला. विठाला विठाला. चौथा दिवस उजाडला, मित्र घरी आला. मित्राने सांगितलं, का रे बाबा, शेतीची कामं झाली का, नांगरणी झाली का. त्याने उत्तर दिलं, अजून सुरुवात पण केली नाही. काय सांगितलं, अजून सुरुवात पण केली नाही. मित्राने उत्तर दिलं, मग 3 दिवस काय केलं. महाराज तुकोबाराय सांगतात, 3 दिवस केलं काय, करू नये तो केला व्यापार. जे करायला नव्हतं पाहिजे ते केलं आणि आपलं आयुष्य फुकट घालवलं. ही जशी बैलाची स्थिती आहे, त्या शेतकऱ्याची स्थिती आहे, तशी महाराज म्हणतात तुमची आमची स्थिती आहे. देवाने जो, भगवंताने जो देह दिलाय, ज्या कारणास्तव दिलाय, ते कारण तुमच्या आमच्यापासून बाजूला राहिलंय. आणि जे करू नये तो आपण करत बसलेलो आहे. आणि करू नये ते केल्याच्या मुलं आपला घात कर शत्रू झालो मी रावेदार. आपलं घात आपण केलेलं आहे. पण ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा झाली, ज्यांच्यावरती गुरुकृपा झाली, त्याने त्या गुरुकृपेने जेव्हा चालायला सुरुवात केली, परमार्थ करायला सुरुवात केली, त्या परमार्थाच्या जोरावरती, त्या भगवत साधनेच्या जोरावरती महाराज म्हणतात काय प्राप्त झालं. महाराज म्हणतात आम्ही त्या नामाला लागलो. नामस्मरणी साधना साधून संतांनी दिली. बोध दिला मद सांगा ते. महाराज म्हणतात तो बोध दिला. एकदा का साधूचा बोध झाला, साधू बोध झाला, 2 रोनिया केला, काहीच मुरला अनुभव. आणि मग तो अनुभव काय झाला, जग नोहे हा अवघा जनार्दन. हा जग नाहीये तर हा पूर्ण जनार्दन आहे. मी वासुदेव तत्वता. ही अनुभवाची सिद्धी आम्हाला. साधू संतांनी आम्हाला सावध केलं. सावध झालो, सावध सावध झाले तुम्ही. आम्ही सावध आजपर्यंत झालो नाहीये. पंचतंत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची कथा आलेली आहे. पंचतंत्रामध्ये एक गोड कथा आहे. काय झालं, एक दिवशी गाढव, सिंह आणि कोल्हा एकत्र शिकार करण्याकरता निघाले. पंचतंत्राची कथा आहे. एकत्र शिकार करण्याकरता निघाले. आता गाढवाला काही शिकार करता येते का, पण बरोबर आता कोण कोणाच्या बरोबर एक सांगू शकत नाही. तुम्हाला समजत आहे कोण कोण आलाय. गाढव आलाय, कोल्हा आलाय आणि सिंह आले. अशी एकत्र येतील, काय करतील भरोसा नाही. गाढवाने संघ सिंहासी केली, कोल्ह्याने संघ सिंहासी केली आणि त्याने ठरवलं आता शिकार करायची. बर शिकारीला गेले आणि शिकारीला गेल्याच्या नंतर वाघाने मस्तपैकी हरिण म्हणा, काळवीट म्हणा, काहीतरी पकडलं. आणि पकडल्याच्या नंतर गाढवाला सांगितलं आता काम झालेलं आहे, आता तो वाटणी कर. काम कोणाला दिलं का, गाढवाला. आता तो गाढवच ना. आता गाढव तो गाढव होता आणि त्याच्यामुळं वाटणी केली. पण त्याने वाटणी तिघांची बरोबर केली.
मामा आणि तिघांची वाटणी बरोबर केली आणि तिघांची वाटणी समान केल्याच्या नंतर परिणाम झाला. त्याने सांगितलं, शिवा दादा कोल्ह्या वाटणी झालेली आहे, आता तुम्ही या आणि आपला आपला वाटा घेऊन जा. जंगलाचा राजा आल्याच्या नंतर बघतो तर काय वाटणी केली, पण वाटणी करत असताना सगळ्यांना सारखे कसं जमेल, मी मोठा आहे मला जास्त खाते तुला एवढे असं असतं ना मामा. सारखी वाटणी होत नाही. समाजवाले को इशारा करते. मग मी जास्त मेहनत केलेली आहे, तू इकडूनची 40 तिकडूनची 20 अशी सगळ्यांना एकत्र घेऊन करता गेलेली आहे. एक सारखं कसं जमेल ते. मग काय कोणी वाटणी केली, गाडवणे सांगितलं मी. अशी वाटणी करायची असते का, माहित नाही का तुला. असा नरडाला चावा घेतला शिवाने, जागेच गाढवाला मारला. कारण की वाटणी बरोबर केली. आता कोल्ह्याला सांगितलं एक काम कर, जरा जाऊन वाटणी करून वाटणी. कोल्हा धूर्त होता, हुशार होता, 5-5 वेळा उपमुख्यमंत्री बनणार होता. धूर्त होता ना. मग कोल्ह्याने 75% भाग बाजूला ठेवला आणि 25% भाग बाजूला. शिव महाराज आले आणि शिवाने विचारलं, का रे बाबा वाटणी विषम का केली. विषम का केली म्हणजे, अहो राजे तुम्ही राजा, जंगलाचे राजा, मेहनत तुमची आहे आणि तुमच्या मेहनतीमध्ये आम्ही समान हिस्सा कसं घ्यायचं. आम्हाला तर आमच्या जेवढं पोटाला पाहिजे तेवढं भेटलंय, तुमच्या करता जास्त पाहिजे. मग त्याला ती शाबासकी दिली. याचं प्रमाण असं आहे, एक एका ते धनी म्हणजे पुढे चाललेलं आहे, ज्याचं मरण आलेलं आहे ते मरण पाहून अखंड भगवंताचं ध्यान करणं, अखंड भगवंताचं भजन करणं हे आम्ही जीवनामध्ये केलं. आणि याचा परिणाम मने वाचा करणी जयांची भजने देवाचे वाहनी ते शरीर जाते क्षणी देवची झाले. महाराज म्हणतात जायनं सगळ्यांनाच आहे, प्रत्येक जण जाणार आहे, पण महाराज म्हणतात आम्ही काय केलं, मने वाचा करणी जयांची भजने देवाचे वाहनी. जयांची भजने देवाचे वाणी हे महत्वाचे आहे. आता लोक भजन करत नाही, याचा प्रमाण नाही, भजन करतात पण जयांची भजने भोगावयासाठी. बऱ्याच जणांची भजन आपलं पोट भरण्याकरता झालेली आहे, पण महाराज म्हणतात अशा भजन्यांना ते शरीर जाते क्षणी देवची नव्हती. विठाला विठाला. समर्पण केल्याच्या नंतर तो भाव जीवनामध्ये येतो. एकात्म भाव जीवनामध्ये आल्याच्या नंतर सर्वाभूती पाहिजे एक वासुदेविता आपण होतो. मग ती अवस्था प्राप्त झाली आणि याचाच परिणाम सच्चिदानंद स्वरूपाला आम्ही साध्य केलं, प्राप्त केलं. आणि याचा परिणाम काय झाला महाराजांनी पहिल्या जन्मात सांगितलं.
शब्दामध्ये स्व अनुभव सांगताय, पण शब्द किती गोड आहेत. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. दोन गोष्टी झाल्या. माझा शेवट बहु गोड झाला, चांगला झाला, गोड झाला. आता हे सांगत असताना तुकोबाला काय वैकुंठाला गेले नव्हते, आणि वैकुंठाला गेले असते तर हे सांगितलं नसतं. आमचा शेवट, शेवट या शब्दाचा अर्थ मरण असं न घेता आपल्याला सहज आपण बोलतो शेवट म्हणजे मरण. आपली तर म्हणे नाही का, हे बाबा एक काम कर, आता त्याचे शेवटचे दिवस झाले. आपण सहज बोलतो, बघायला जा, बघायला तुझ्या आत्याला, बघायला जा तुझ्या मामाला, बघायला जा तुझ्या काकाला. का? पण ते शेवटचं दिसलं नाही. शेवटचं म्हणजे आपलीकडं शेवट या शब्दाला मरण या अर्थी आपण घेत असतो. म्हणजे आता तो मरणाच्या भाग तिथं आहे, काय होईल सांगू शकत नाही, भरोसा नाही. प्रमोदवा तिथं पोचलाय तो. पण या अभंगामध्ये त्याचा अर्थ शेवटाचा मरण न घेता महाराज म्हणतात काय झालं, आमचा शेवट गोड झाला म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाली. आत्यंतिक दुःख संपलं ना, भगवत साधना करायला लागलो, नामस्मरण करायला लागलो, नाम घ्यायला लागलो, आणि जीवनामध्ये सतत सतत नामस्मरण मुखामध्ये आल्याचा परिणाम नामस्मरण. महाराज म्हणतात एवढा नामस्मरण केलं की आम्हाला त्या नामाचा छंद लागला. छंद या नामाचे लागला असे माझी मद झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असे. छंद या नामाचा आम्ही घेतल्याच्या मुलं आम्हाला दुसरं काही आवडत नाही. ना आवडे जन धन माता पिता आम्हाला काही आवडत नाही. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो आणि देवाची भगवंताची साधना करायला लागलो, आणि ती भगवंताची साधना केल्याचा परिणाम तो भगवंत आम्हाला प्राप्त झाला. नामे भगवत स्वरूपाची आम्हाला प्राप्ती झाली. तो कसा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि तो सच्चिदानंद स्वरूप असल्या कारणाने आम्ही सुद्धा त्या चित आनंद स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणून आमचा शेवट गोड झाला. शेवटचा दिवस गोड शेवटचा दिवस सहजासहजी गोड होत नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी याच्याकरता 8 तास केला. 8 तास दिवस रात्र, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, याच्याकरता रात्रंदिवस आम्ही युद्धाचा प्रसंग भोगलाय. कशाकरता? शेवटचा दिवस गोड करण्याकरता. मोठे महाराज गोड सांगायचे. मोठे महाराज नेहमी सांगायचे, बाबा वारकऱ्याने कुस्ती कधी जिंकली? मोठे महाराज नेहमी सांगायचे, गोड बोलायचे. वारकऱ्याने कधी कुस्ती जिंकली? वारकऱ्याच्या देहावरती शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र तुळशीची माल त्याच्या असेल, आणि शेवटच्या श्वासापर्यंत मुखामध्ये नाम असेल.
समजायचं वारकऱ्याने कुस्ती जिंकली. बरेच वारकरी सुद्धा मरता मरता कामाला लागतात. कामाला सोपं नाही शेवट गोड करणं. आपल्याला हा अभंग जरी सरळ वाटत असला, शेवट येतो भला माझा बहु गोड झाला, तरी शेवट गोड होणं काय तेवढं सोपं नाहीये. याच्याकरता शेवटच्या श्वासामध्ये मुखामध्ये नाम पाहिजे. आणि शेवटच्या श्वासामध्ये मुखामध्ये नाम कधी येतं? जो सतत भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासाला अंतकाळाला नाम येणं, शेवटच्या क्षणाला मुखामध्ये नाम येणं हे अवघड आहे. पण याच्याकरता आम्ही 8 तास केला आणि म्हणून आमचा दिवस शेवटचा गोड झाला. गोड सांगताय याचं शेवट नाम नाही येत माणसाच्या मनामध्ये. कर्म जसे असतील ना त्या कर्माचा बाधा आपल्याला भोगावा लागतो. लोक मरता हो, हसण्यावरती नका घेऊ, हे खरं आहे. नाना प्रकारच्या यातना असतात, मरता मरता भोगाव्या लागतात त्या. पण या यातना बाजूला ठेवून आमच्या मुखामध्ये शेवटीला नाम आलं आणि त्याच्यामुळे आमचं शेवट गोड झाला. उदाहरण एक सांगतो, फटाफट आपल्याकडे वेळ कमी झाली. ज्या वेळेला सीतामय्याला रावणाने पळून घेऊन गेला त्यावेळेला जटायू महाराज आणि या जटायूने काय केलं, त्या सीतामय्याला वाचवण्याकरता खूप प्रयत्न केला. पण दृष्ट असताना रावण, त्या रावणाने त्या जटायूची 2ही पंख छाटले आणि त्याला रक्तबंबाळ केला आणि खाली पाडलं. रक्तबंबाळ करून तो खाली वनामध्ये पडलेला आहे, 2ही पंख छाटलेले आहेत. पण मुखामध्ये नाम त्याचं चालू होतं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामसाधना त्याच्या मुखामध्ये या अवस्थेमध्ये सुद्धा रक्तबंबाळ झालेला होता, मरणोत्तर अवस्था प्राप्त होती. 2ही पंख छाटलेले होते तरी सुद्धा त्याच्या मुखामध्ये नाम होतं. आणि त्या वनामधून ज्या वेळेला प्रभू रामचंद्र जात आहेत, कोणतरी नामस्मरण करतोय, त्या नामाचा आवाज ज्या वेळेला प्रभूंच्या कानावरती पडला तेव्हा प्रभू त्या आवाजाच्या दिशेने बघतायत. तर काय जटायू रक्तबंबाळ झालेला आहे, 2ही पंख छाटलेले आहे, मरणासन्न अवस्था त्याची झालेली आहे. आणि त्यावेळेला धावत धावत जटायू जवळ देव जातो. बघा, अंतकाळाला देव भेटायला येणं म्हणजे काय जीवनाची याच्यासाठी केला होता. देव जवळ गेले आणि देव ज्या वेळेला जवळ गेले त्यावेळेला परिणाम असा झाला, जटायूला सांगितलं, देवाने विचारलं, काय जटायू हे कोणी तुझी ही अवस्था केली? तू तर बलवान होता, शक्तिशाली होता, मग तुझे 2ही पंख कोणी छाटले? रक्तबंबाळ तुला कोणी केलं? त्यावेळेला जटायू महाराजांनी उत्तर दिलं की भगवंता प्रभू, सीतामय्याला रावण पळून घेऊन चाललेला आणि सीतामय्याला ज्या वेळेला रावणाने पळून घेऊन चाललेलं हे मी पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर ज्या वेळेला मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला माझ्या वरती या दृष्ट असणाऱ्या रावणाने आघात केला आणि याचा परिणाम माझे 2ही पंख छाटले, रक्तबंबाळ ही अवस्था झालेली आहे. देवाला दया आली आणि दया आल्याच्या नंतर, कारण की त्याच्याकडे दातृत्व भाव आहे आणि दातृत्व भाव असल्या कारणाने त्याला दया आली आणि भगवंताने सांगितलं, अरे जटायू कोणतीच चिंता करू नको, मी तुला चांगल्या प्रकारचं बळ देतो, शक्ती देतो, चांगलं पंख देतो आणि यापेक्षा जास्त तुला आयुष्य देतो, चांगलं आयुष्य देतो. रामायणाचं उदाहरण आपल्याला प्रकटित आहे, माहितीच आहे. जटायूला त्यावेळेला सांगितलं, देवा मला आता चांगलं बळ नको, चांगली शक्ती नको, चांगलं आयुष्य नको आणि चांगले पंख नको. देवा द्यायचंच असेल तर मला आता मरण द्या, मरण.
देवाने सांगितलं, अरे हे जटायू तुला कळतं का तू काय बोलतोय? अरे एकतर मी कोणाच्या समोर जात नाही, कोणाला प्रकट प्रसन्न लवकर होत नाही, आणि झालोच तर काही देत नाही लवकर. तुझ्या समोर प्रकट आहे, तुला द्यायला तयार आहे, तरी पण काय मरण मागतोय? कसं रे बाबा तू येडा? असं कुठं असतं का? जटाने सांगितलं, बाबा मी वेडा नाही, मी महाशाना आहे. कारण की मला माहिती आहे देवा, जी मांडे ज्याच्या बापाला भेटले नाही त्याच्यापेक्षा भाग्यवान मी आहे. अरे दशरथ राजा देवा, तुझा बाप होता, बाप वडील होता, पण ज्या दशरथ राजाला ही मांडी मिळाली नाही, त्या मांडीवरती मरताना माझं डोकं आहे. ज्याचं नामस्मरण करतो त्याचं तो भगवंत माझ्या डोळ्यासमोर उभा आहे, आणि त्याला पाहता पाहता माझं शेवट जाणं म्हणजे माझ्या जीवनातला सर्वात उच्च स्थितीला प्राप्त होणं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा शेवट बहु गोड झाला, कारण की मी भगवत स्वरूपाला प्राप्त झालो. नामे मला देवाची भेट झाली, आणि मला देवाची भेट झाली, आणि त्याच्यामुळे काय घडलं? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात साधना केली, आणि ती परमात्मिक साधना करता 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 रखुमाईच्या वरा भेटी माहेरा आलो. मी रखुमाईच्या वरा भेटी माझ्या माहेरा आलो ना. काय केलं मी रखुमाईच्या वरा भेटीसाठी माझ्या माहेरा आलो. भेटी रखुमाईच्या वरा आलो निदानच्या माहेरा. माझ्या माहेराला मी रखुमाईच्या वराला भेटण्याकरता आलो. आता प्रश्न असा आहे, जगाची धावपळ सुखा करता चाललेली आहे.
प्रत्येक जण तुमच्या सकट माझ्या सकट प्रत्येक जण प्रत्येक जीव सुखा करता धावतोय. सुख नको असं म्हणणारा जन्माला आलेला नाहीये. कधी कधी काही माणसं आम्हाला सांगतात, महाराज बरं आहे महाराज, आमची ही साधी झोपडी, काय करायचं त्या बंगल्याचं, त्याविषयी झोपडीमध्ये आम्ही सुखी आहोत अशी बोलतात माणसं. काय करायचं त्या बंगल्याला, त्या झोपडीमध्ये आम्ही सुखी आहोत. कधी कधी काही माणसं महाराज आम्हाला सांगतात, मामा अरे काय करायचं त्या पैशाचा, दोन टायमाचं चटणी भाकर खातो पण सुखी राहतो, आम्ही सुखी आहोत. पैशाची मागे भरपूर यात नाही, भीती आहे. श्रीमंत आपल्याला वाटतं श्रीमंत माणूस सुखी असेल, विचारा त्याची परिस्थिती काय येते. 32 10 15 पोळ्या खायला लागतात श्रीमंताला. झोपायची वेगळी, उठायची वेगळी, चहा मध्ये खायची वेगळी, जेवणाच्या अगोदरची वेगळी, जेवणाच्या नंतरची वेगळी. एवढं असून फायदा काय? म्हणजे आम्ही 2 टायमाची चटणी वगैरे खातो पण सुखी आहोत. कधी कधी काही जण आम्हाला म्हटली, मामा अरे काय करायचं तर पोरगा असून तुझं फायदा आहे. पोरगा नसलो तरी आम्ही बाबा नसता तर बरं झाला असता अशी सुद्धा म्हणणारी माणसं आहेत ना या जगामध्ये. कारण की आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय त्या आई वडिलांना न मानणारी मुलं या जगामध्ये वावरतात आणि लोक त्यांना मानतात. ही आपल्या जीवनामधली सगळ्यात मोठी खंती आहे. ज्ञानोबा सांगतात, गरीब माता विदरा धरण बोली संसारा येर विश्व भरू आदरा. मूर्ख जसा ज्ञानोबा यांच्या जीवनामधला सगळ्यात मोठा शब्द मूर्खच असेल. ज्ञानोबा एका अर्थामध्ये त्याला मूर्ख समजतात. त्याला तुम्ही आम्ही मानाने जागा देतो बसायला. मग काही वेळेला असे आई बाप आम्हाला भेटतात, ते बोलतात असून फायदा काय पोरगा, आमच्या काय कामाचा, पोरगा नसता तर बरा झाला असता. काहीपर्यंत एवढ्यापर्यंत ठीक होतं, पण अजूनपर्यंत जगामध्ये असा जन्माला माणूस आलेला नाही. सुख नको म्हणणारा माणूस अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही. सुख नको म्हणणारा जन्माला आलेला नाही. प्रत्येकाची धावपळ सुखा करता चालेल. माझ्या सकट तुम्ही आम्ही सगळीकडे सुखा करता धावतोय, पण आपला सुखा करता धावपळ करून सुद्धा आपल्याला सुख प्राप्त होत नाही. त्याला कारण आपला रस्ता चुकला. आमचा रस्ता चुकला आणि रस्ता चुकल्याच्या मुलं काय घडलं, आम्हाला दुःख प्राप्त झालं. गोड चिंतन आहे, का रस्ता चुकला? कारण की आम्ही या संसाराला सुख मानायला लागलोय. संसारापासून सुख भेटेल ही अपेक्षा धरली. पण महाराज म्हणतात हा संसार म्हणजे सासुरवास आहे. सासुरवास गोड चिंतन आहे. महाराज म्हणतात हा संसार म्हणजे सासुरवास आहे. महिला मंडळ, सासुरवास आपल्याला चांगला असतो की कठीण असतो? बरं तेवढं जाऊ दे. आपल्याला गोडी माहेरची असते का सासूरवाडीची असते? बोला ना, कसलीच नाही का तुम्हाला? कसली तरी असते ना. महाराज सासूरवास हा कठीण आहे, संसार हा सासूरवास आहे आणि परमार्थ भगवंत हा मायर आहे. महाराज सांगतात या सासूरवासामध्ये आम्ही सुख प्राप्त होण्याचा प्रयत्न केला. आपुलिया सत्ता स्वाधीनता देना
आमचे जनार्दन मामा काकडा हलवून देत नाही, वारीमधून बाजूला जात नाही, बाजूला जाऊ देत नाही, पहिले इथं नंतर बाजूला. वारीमध्ये चालताना 27 नंबर दिंडीमध्ये ही गोड चालली. गोड आपल्याला तिथं प्रमाण तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण झाला वेळ. पुढंच जायचं नाही. काही जण दिंडी चालू झाल्याच्या नंतर जातात बाथरूमला. आपल्याला दिलेले विसावे कशा करताय त्या करता दिलेले असतात. मामा नियम पाळतात, आम्हाला पाळायला सांगतात. बरं ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढा, सासूरवास हा पारतंत्र्यामध्ये असतो आणि माहेर हे स्वातंत्र्यामध्ये असतं. सासूरवासामध्ये सासूरवाडीला महिलांना सुनांना सगळ्यात शेवटी झोपावं लागतं आणि सगळ्यात लवकर उठावं लागतं. बरोबर ना? आता उलट झालंय. काळा येत असते ना बा. काळाच्या ओघामध्ये सगळं कोरोनाचे जर उपकारच म्हणावे लागतील, सगळं बदलत चाललंय. तेवढा काही सासूरवास, पूर्वीचा सासूरवास कठीण होता. सासऱ्याच्या पुढं सासूच्या पुढं कोणाची हिंमत नव्हती बोलायची. आताच्या सुना आमच्या बाबाला ते समजतं. म्हणजे आता बदलत चालला. पण पूर्वी सासूरवास हा पारतंत्र्याचा असायचा. माझी इच्छा नाही, सासरच्यांच्या इच्छेनुसार जगायचं. मला काय आवडतं या बाजूला ठेवून पतीला काय आवडतं हे जगणं म्हणजे सासूरवास. पण माहेराला गेल्याच्या नंतर किती आनंद असतो. आई सांगते सुनबाईना त्यांच्या, बाईला लवकर उठू नका, दररोज लवकर उठायला लागतं, जाम काम करतं माझी बाय, आज तिला आराम करू दे. आराम माहेरला गेल्याच्या नंतर आराम असतो, स्वतंत्र असतो, निवांत असतो. मग जेव्हा वाटेल तेव्हा उठतो, जेव्हा वाटेल तेव्हा झोपते. सांगायचं तात्पर्य काय, माहेरामध्ये गोडी आहे आणि संसारामध्ये जाच संसार जाच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात का सासूरवासी बदलते भगवंता. आणि या सगळ्या साधू संतांनी देवाला सांगितलं काय देवा आम्हाला सासूरवासाला टाकलं, म्हणून आम्ही काय केलं, बाई बाई जाते ग
सगळ्या साधू संतांचं एकच म्हणणं आहे, जनाबाई पासून मुक्ताबाई पासून ज्ञानोपारायण पर्यंत आपण आलो. सगळ्यांनी सांगितलं आम्ही माहेराला जाणार. का माहेराला जाणार? कारण की माहेराला स्वातंत्र्य आहे आणि संसार हा पारतंत्र्याचा आहे, म्हणून आम्हाला स्वातंत्र्य असलेलं जास्त आवडतं. स्वातंत्र्य जास्त आवडतं की नाही? कोण मला बोललं नाही पाहिजे, कोणी मला विचारलं नाही पाहिजे, माझंच राज्य आलं पाहिजे, म्हणजे स्वातंत्र्य सगळ्यांना आवडतं. म्हणून प्रत्येक साधू संतांनी देवाकडे इच्छा केली की सगळ्यांनी सांगितलं आम्ही माहेरला जाणार. बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, जाईन गे बाई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. मी आपुल्या माहेराला पंढरपुराला जाईन हेच तुकोबाला सांगते. मी सुद्धा निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर आलो. मी रखुमाईच्या वरा निजांच्या माहेरा भेटी आलो. मी तिथं गेलो. का गेलो? कारण की आपण पहिला मुद्दा इथं होता की जगाची धाव सुखा करता. प्रत्येक जण सुखा करता धावपळ करतोय, म्हणून महाराज म्हणतात आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल ना, सुख संसार त्यागावा. आणि काय करावं? लागी करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एकदा पंढरपूरला जा, एकदा. आणि याचा परिणाम मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. महाराज म्हणतात पंढरपूरला जायचं, सुख प्राप्त करायचं असेल तर त्यांनी सांगितलं असेल चुका लागी करसी तळमळ, तरी तू जाय चार धाम एक वेळ. जाऊ नये याबद्दल तुम्ही गेलो पाहिजे. तीर्थयात्रा जवळ सगळं सिद्ध आहे, हातात चालावया पाय, ठीक आहे. बरं लहानपणी मोठा घात घेतो म्हणजे मी थोडा अधिकार संपन्न आहे, तुम्ही सगळे अधिकार संपन्न माणसं आहात. वारकऱ्याने पंढरपूरची वारी करावी ना, मग चालला शिर्डीला. म्हणजे जाऊ नये या मताचं मी नाही, तुम्हाला कदाचित वाईट वाटेल. कारण की परंपरा आपली जर पाहायला गेलो तर एक तत्व नाव जोड झाली म्हणा. एकविरेची वारी कोण करतो? वारकरी. आमच्या जीवनामध्ये पंढरी शिवाय दुसरं नाही. ज्ञानोबा आहे, ज्या वेळेला नामदेव महाराजांना तीर्थयात्रेकरता घेऊन जात आहे, प्रसंग सगळ्यांना माहित आहे. नामदेव महाराज म्हणतात मी जाणारच नाही, येणारच नाही. देवाने सांगितलं अरे नामदेव बाबा हा काय बाबा साधा नाहीये. ज्ञानोबा आहे तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जातात म्हणजे ज्ञानोबा काय साधे आहेत का? ती माझी मूर्ती आहे, मीच देतो, तुम्ही तीर्थयात्रेला जा. बरं महाराज बघा देवा तुम्ही तीर्थयात्रेला तुम्ही पाठवता म्हणून चाललोय, पण कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे विनयाचे दर्शन. ही एकात्म भावना वारकरी संप्रदाय असली पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितलं आमचं माहेर जर काय असेल तर पंढरपूर हे आमचं माहेर आहे आणि आम्ही पंढरपूरला गेलो पाहिजे. आणि पंढरपूरला गेलो की मग तू अवघाची सुखरूप होसी. महाराज म्हणतात मग पंढरपूरला जायला सांगितलं, पण पंढरपूरला जायचं कसं असतं? माझ्या गाव त्याच्या गावारे गेलिया
पंढरपूर माहेर आहे, पण जात असताना नियम सांगितला, नाचत जाव त्याच्या गावारे खडिया सुखदेव गावारे. जे पंढरपूरला नाचत नाचत येतील त्यांनाच तो खेळिया सुटेल, गाडीमध्ये येणाऱ्यांना बिलकुल नाही. अजून 90 100 वर्षाची 75 वर्षाची म्हातारी पंढरपूरची वारी चालत करतात ना. यो दशमीला इकडे कीर्तन करतात विठ्ठला. हा बुवा सांगतो तुका लागी गरज तू पंढरीशी तुम्ही जा ना यो घरी. विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण हे खरं आहे ना. म्हणजे आपण लोकांना सांगाय, लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः खोरडे भाषण, पण नाचत जायला सांगितलं. आता 8 असे नाचत कोणी जायचं. महाराज म्हणतात जवळ हे सगळं सिद्ध आहे, हातच चालावं या पाय. जर नाही चालता येत नसेल, म्हातारा झाला तर ठीक आहे, खाईचं बैसुनी करा एक चित्त, पण तोपर्यंत नाचत जाऊ त्याच्या गावा नाचत जा. याचा परिणाम खेडिया सुख देईल विसावा. तो सुख देतो. आम्ही आमच्या माहेराला पोचलो आणि माहेराला पोचल्यामुळं भगवंताची भेट झाली. रखुमाईच्या वराला भेटलो. रखुमाईच्या वराला भेटल्याच्या नंतर परिणाम काय झाला, आमच्या जीवनामध्ये सुखाचा लाभ झाला. आणि जसा सुखाचा लाभ झाला तसं काय झालं, परिहार
निदानच्या माहेरात रखुमाईच्या वरा मी भेटी आलो. मला त्या माहेराला गेल्यामुळं रखुमाईच्या वराची भेट झाली. याचा परिणाम जीवनामध्ये सुख प्राप्त झालं आणि याचा दुसरा परिणाम जीवनामधलं दुःख संपलं. ज्या वेळेला सूर्य उगवत असतं त्यावेळेला सूर्याचं पहिलं काम काय आहे महाराज? अंधकार नाहीसा करणं आणि उजेड नंतर देत. पहिलं कालो घालवायचं का, अंधकार घालण्याचं का सूर्याचं आहे आणि नंतर जगाला प्रकाश द्यायचं. तसं मी रखुमाईच्या वराला पंढरपूरला भेटलो. परिणाम जीवनातलं दुःख गेलं आणि सुखाची प्राप्ती झाली. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे माझ्या जीवनामध्ये घडलं. म्हणून महाराजांनी आपल्याला गोड सांगितलं, भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निदानच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. ज्ञानेश्वर शेवट बोला माझा बहु गोड झाला, आलो निदानच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. माझा शेवट त्यामुळे गोड झाला, भला झाला. याला कारण मी जीवनामध्ये परमार्थिक साधना केली आणि परमार्थिक साधना करता करता माझ्या जीवनामध्ये जगाच्या माहेराची म्हणजे पांडुरंग परमात्म्याची मला भेट घडली आणि पांडुरंग परमात्म्याची भेट घडण्याचा परिणाम जीवनामधलं दुःख गेलं आणि सुखाची प्राप्ती झाली. म्हणजे माझा शेवट गोड झाला अशी मीमांसा तुकोबरा या अभंगामध्ये करत आहे. माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानाने वय आपण सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्या सारख्यांच्या समोर माझ्या सारख्याने लहान बालकाने काय बरं ज्ञान द्यावं, काय महात्म्य सांगावं, परंतु आले भागात ते करीतो तुझेच नाम उच्चारित. याप्रमाणे आमच्या आदरणीय सुभाष महाराज कर्णे यांचं मातृछत्र हरपलं आणि त्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही सभा आहे. कारण की आपल्या जीवनामध्ये अनेकांचे आपल्यावरती उपकार असतात. जगाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत, देशाचे उपकार आहेत, देवाचे उपकार आहेत. पण सर्व महत्वाचं आपल्यावरती जर कोणाचे उपकार असतील तर ते आई वडिलांचे. मातृदेव भव पितृदेव भव ही आपली सनातन धर्म संस्कृती आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ज्या आई वडिलांनी जन्म दिलेला आहे त्या आई वडिलांची मरेपर्यंत जीवनामध्ये सेवा घडावी आणि गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण व्हावं हे तुमचं आमचं अति कर्तव्य आहे. म्हणून त्या प्रमाणाला जागे असणारे हे मुळ. कारण की त्यांनी महाराजांनी मला सांगितलं की आईचे उपकार खूप आहेत. कारण की आईनेच आम्हाला परमार्थाचे धडे शिकवले, परमार्थाला लागलो नाही. खाली पोराचे हित स्वाहे मावळचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावा विनप्रीती. लाभाशिवाय आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्ती जगामध्ये एकच येते म्हणजे आपली आई. ती आई आज त्यांची जाऊन 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा सोहळा आहे. हे जे साधन आहे परमार्थिक साधन ही त्या आई वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या तिथीच्या दिवशी जर केली तर त्या पितरांना आनंद होत असतो. तुकारामाने पितरो आशीर्वाद देती कल्याण होती सर्वगा. मग याचा परिणाम आपल्या कुटुंबाला घराला सुख शांती लागते, समृद्ध प्राप्त होतं आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. हे कशामुळे घडतं? आपले पितर जर संतुष्ट असतील तर. पितर संतुष्ट कधी होतात? मरेपर्यंत त्यांची सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण केलं तरच पितर संतुष्ट होतात. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. खूप महत्व आहे. तुम्ही किती तीर्थयात्रा करा, तुम्ही किती देवधर्म करा, किती वाऱ्या करा, किती कीर्तन करा, किती परमार्थ करा, पण या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना मानत नसाल तर तुम्ही केलेला परमार्थ याला शून्य किंमत आहे. हे माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतात. कारण की आई वडील म्हणजे काय? महाराज म्हणतात सकळ तीर्थांचे धुरे जेटा माता पितरे
दयांच्या सेवेसी तीन शतके लोण पिले. महाराज म्हणतात जगामध्ये तीर्थयात्रा करा, 3.5 कोटी तीर्थाचं भ्रमण करा, ज्याचं पुण्य एवढं प्राप्त कराल तरी सुद्धा महाराज म्हणतात आई वडिलांच्या सेवेने जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य तीर्थयात्रा करून सुद्धा भेटत नाही. एवढं महात्म्य आई वडिलांच्या सेवेचं आहे. म्हणून या प्रमाणाला जागे होऊन तयाचा हरिक वाटे देवा, पुढे कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून परमात्म्याच्या मी प्रार्थना करतो, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे मायबापांना तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. देव 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 किती करा, करुणे मत समीन परमार्थ करावाच. देव 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 किती करा, परमार्थ किती करा, पण देव देव करून तुम्हाला तुमचे आई बाप नाही भेटणार. आई बापाची सेवा करा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आई बापाच्या सेवेमध्ये. अरे कुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. अरे कुंडलिकाने काय केलं, कुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि याचाच परिणाम जगाचा बाप योग्य 28 मिनिटेवर उभा वामांगी रकुमाई दिसे देव शोभा. कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. कुंडलिकाच्या भावार्था गोकुळी मुनी झाला एकदा. हे कशामुळे प्राप्त झालं, आला कुंडलिका करता पण जगा करता तो आज सुद्धा जगा करता भावार्थाने करता भक्तान करता उभरटायला. याला कारण कुंडलिकाने जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली. म्हणून आई वडिलांच्या सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, गेल्याच्या नंतर स्मरण करा. मायबापांनो देव देश धर्माकरता जगा. जिथं जिथं देवाचं कार्य असेल, जिथं जिथं धर्माचं कार्य असेल आणि जिथं जिथं देशाचं कार्य असेल तिथं आमंत्रणाची वाट पाहू नका. कारण की आपण सगळे संकटित होणं हे काळाची गरज आहे. कारण की पण आता चांगलं झालंय, कारण की आता सगळे हिंदू एकत्र येत चाललेले आहेत नाही का. महाराज सुद्धा पर्यटन दलाच्या माध्यमातून चांगलं काम करतात. मी पाहत असतो. आम्ही सुद्धा तिकडं मलंगडच्या भूमीमध्ये दर पौर्णिमा असेल तो मलंगड मुक्त व्हावा, यवनाच्या तावडीपासून सुटावा याकरता बरेच जण मेहनत करतात. म्हणून आपला सुद्धा मलंगड आता जसं दुर्गाडी लवकरात लवकर मुक्त झाले तरी पण 46 वर्ष लागली दुर्गाडी मुक्त व्हायला नाही का. महाराज दुर्गाडी तो जागी आहे, आम्ही श्री मलंगड बाकी आहे. आपला श्री मलंगड पण मुक्त करायचा आहे. तुम्ही सगळेजण त्या पौर्णिमेला येत चला, आरतीला किंवा कधीतरी जवळ तसं ते येत चाल. कारण की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म धर्म निष्ठा स्टेटस वरती ठेवून होत नाही. जिगावं लागतं, रक्तामध्ये तो असावं लागतं. तर बऱ्याच जणांचे स्टेटस असतात धर्म धर्म जपला पाहिजे, परंतु तो धर्म रक्ता मी बरेच जण बघतो रात्रंदिवस रात्रीची पर्वा न करता काही जण गो हत्या रोखावे याकरता कितीतरी मुलं आज रस्त्या नाक्यावरती उभे असतात. नाही का मामा, तुम्हाला सुद्धा त्या गोवंश हत्या प्रकरणामध्ये तुम्हाला सुद्धा काहीतरी एक पद महाराष्ट्र उपाध्यक्ष नाही का पद दिलं. ते सुद्धा राष्ट्रीय धर्माचार्य आहे, ते सुद्धा इथं आहे. तुम्ही सगळेजण आमचे जनार्दन मामाच्या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय स्वामी आहे. सगळेजण एक गावणी वगैरे पाठीमागं महाराज उभे आहेत म्हणजे मला जरा भीती नव्हती नाही का. कारण की मोठ्या महाराजांची सेवा करणारी तुम्ही सगळीजण मंडळी, तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे महेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचे आभार. आपली सगळीच जण डोंबिवली परिसरातली या परिसरातली सगळे उत्तम गायक पकवाद वादक सगळेजण एक आवडी बोलले सगळी शाही फक्त विनीत महाराज आज्ञा नाही का असो. परंतु तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं नाही का. मला काही येतं बाबा नाही, ग्रंथाचा अभ्यास नाही, काय नीतीचा पाठ काहीच नाही, परंतु जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करतो. हो 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 असे नाही का. कारण की अभ्यास नाही, काहीच नाही आणि स्वराचं तर ज्ञानच नाही. म्हणून जसं येईल तसं करण्याचा प्रयत्न. आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, नशिबाने जेवढ्या परमार्थिक सेवा घडतात तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. असो 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 जास्त नाही सांगत. बरं सगळ्यांच्या विषयी मनामध्ये प्रेम भाव व्यक्त होतो. आमचे हरी महाराज या ठिकाणी, आमचे या ठिकाणी किटवाला दशरथ महाराज काय गावातून कोंडेरी मला लक्षात नव्हते, मांडा लक्षात आलं पण कोंडेरी. बरं कोंडेरीचे आमचे आंबिवलीचे आमचे प्रमुख गाव आहे, मकरंद आहे, आमचे फडक्याचे दादा गरीब दादा ना. वा बरं थोडं लक्षात नौका आहे ना
त्याच्यामुळे जास्त लक्षात राहत नाही. सगळेच मंडळी बजावे कंपनी आपली सगळी आणि आमच्या आदरणीय मामा ज्यांच्यामुळे आम्ही वारीमध्ये नियमानुसार जातो. आमचे दामोदर मामा या परिसरातले अध्यक्ष आहेत, त्यांच्या सुद्धा विषयी मनामध्ये प्रेम व्यक्त करतो. विनेकरी बाबा सगळ्यांच्या विषयी मनामध्ये प्रेम भाव व्यक्त करतो. दोन्ही पक्वाद्वारे सिस्टीमद्वारे आलेले सर्व भाविक सर्वांच्या विषयी प्रेम भाव व्यक्त करतो. नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं तुम्हाला क्षमा करा, कारण की मी सगळ्यांना नावाने ओळखत नाही. कारण की काय झाले, मेमरी फुल झाली ना की ती हँग होते, अशी पद्धत आहे. माझी मेमरी जरा फुल झाली, त्याच्यामुळे जरा हँग पण आलेला आहे. म्हणून सगळ्यांच्या विषयी ही सगळीच महाराज तुम्ही पाठीमागे आहात, मागे पुढे उभा सगळ्यांच्या विषयी मनामध्ये प्रेम भाव व्यक्त करतो. कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. नको जाऊ देऊ भंगा देवानी पांडुरंगा तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा श्री गुरु सावळा सद्गुरु